बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ठळक आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभा अधिवेशन सुरू असतानाच धमकीचा मेसेज आला आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही धमकी दिली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे। या संदर्भात आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे। या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत। ज्या क्रमांकावरून हा मेसेज आला तो क्रमांक देखील आव्हाड यांनी जाहीर केला आहे। हा मेसेज मला आता विधानसभा सुरू असतानाच आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे। इतकंच नाही तर सदरील मेसेज हा अमर कोळी नावाच्या व्यक्तीने पाठवला असून त्याचा गोपीचंद पडळकर यांच्या सोबतचा फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। आता विधानसभा अध्यक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। विधान भवनाच्या गेटवर बुधवारी भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात थेट राडा झाला। रस्त्यावरच्या भांडणाला साजेल असा प्रकार राजकीय नेत्यांकडून घडला होता। पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता। त्यासाठी या दोघांमधील वाद उफळून आला आणि शब्दांपेक्षा शिव्यांचा भडीमार सुरू झाला होता। माध्यमांना आव्हाड म्हणाले की हा काय बालिशपणा आहे, गाडी घालायची की ही काय परंपरा आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। याआधी देखील असंच झालं होतं। जाणून बुजून त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला होता। एवढा राग येतो का, आम्हाला का डिवचायचं? या प्रकरणावर आता विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काही दिवसांपूर्वी पडळकर यांना उद्देशून आव्हाड विधानभवन गेटवरच मंगळसूत्र चोर असं ओरडले होते। त्यामुळेच हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा सुरू होती। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी काय केलं अशी विचारणा काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठ नेत्यांनी राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे। त्यामुळे आता वडेट्टीवार हे या पत्राला कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। या संदर्भातील वृत्ताला मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। या संदर्भात आपल्याला काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही नोटीस आलेली नसल्याचं स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलंय। हे विधेयक सादर झालं त्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक असल्यामुळे मी सभागृहात गैरहजर होतो असं देखील त्यांनी सांगितलं। मात्र या संदर्भात आपल्याला प्रदेश अध्यक्षांनी एक नोट आणि नंतर पत्र दिलंय। त्यासंबंधीचा अहवाल आपण तयार केला असून तो प्रदेश अध्यक्षांना लवकरच देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। महाराष्ट्र विधानसभेनं गुरुवारी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक, ज्याला सार्वजनिक सुरक्षा कायदा म्हणून ओळखलं जातं, आवाजी मतदानानं मंजूर केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेलं हे विधेयक डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी वादावर, विशेषतः शहरी नक्षलवादावर नियंत्रण आणण्यासाठी सादर करण्यात आल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलाय। मात्र विधानसभेमध्ये ते मंजूर होताच हे विधेयक वादात सापडलंय। त्याला विरोधकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे। त्याचवेळी सरकारचा दावा आहे की देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत नियम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिलं। यात त्यांनी मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर मुद्द्यांवर विरोधकांना, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलंच खडेबोल सुनावले। मतदानाच्या आधी मराठी म्हणायचं आणि निवडून आल्यानंतर कोण रे तू म्हणायचं असा प्रकार सध्या सुरू आहे असंही ते म्हणाले। डिनो मोरियाने मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी तोंड उघडलं तर अनेकांचा मोर्या होईल असा इशाराही त्यांनी दिला। एकनाथ शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले, धारावी पुनर्विकासाचा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे। तेथील 1,40,000 झोपड्यांचं सर्वेक्षण झालं असून सद्यस्थितीत तेथील लोक अत्यंत वाईट स्थितीत राहतात। ती माणसे नाहीत का? या प्रकरणी सरकारवर बिल्डरच्या घशात जागा घातल्याचा आरोप होतोय। ही जागा कुणाच्याही घशात घातली नाही तर DRPला, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला दिली आहे। त्यात सरकार भागीदार आहे। त्यामुळे आपण सर्व काही अदानींना देतोय ही वस्तुस्थिती नाही। तेथील लोकांनाही हा प्रकल्प हवा आहे। आपण का त्याला विरोध करायचा? आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजेत, चांगली घरं पाहिजेत आणि त्यांनाच त्या स्थितीत खितपत पडायचं का? तिथे चांगली घरं झाली तर तेथील जनतेचं जीवनमान उंचावेल। विरोधकांनी या नागरिकांचं जीवनमान पाहावं आणि नंतर विरोध करावा। मतदानाच्या आधी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यानंतर मराठी माणसाला म्हणायचं कोण रे तू असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना हाणला। अशी परिस्थिती आणि भूमिका आमची नाही। त्यांच्या मागे उभे राहा, त्यांना धीर द्या। हे बिल्डर सोबत साटेलोट झालेले कोण आहेत असंही शिंदे म्हणाले।
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात भाजप नेते नारायण राणे यांना बजावण्यात आलेलं समन्स रद्द करण्याची मागणी सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे आता संजय राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे या प्रकरणावरील सुनावणी सुरूच राहणार आहे। या सर्व प्रकरणात नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा खटला 15 जानेवारी 2023 रोजी भांडूप येथील कोकण महोत्सवात राणे यांनी केलेल्या भाषणादरम्यान केलेल्या टिप्पणीशी संबंधित आहे, जिथं त्यांनी 2004च्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांच्या उमेदवारीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यावेळी राऊत यांचं नाव मतदार यादीत नव्हतं आणि त्यांनी एक सेटिंग करून त्यासाठी पैसे खर्च केले होते असा दावा राणे यांनी केला होता। राऊत यांच्या मते हे विधान बदनामीकारक आणि त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारं होतं। यावर्षी 23 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात माझगाव न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत प्रथम दर्शनी खटला दाखल करण्यात आल्याचं म्हटलं होतं। राऊत यांनी वर्तमानपत्रातील कात्रणं, पेन ड्राईव्ह आणि फोटो अल्बमसह इतर सहाय्यक साहित्य सादर केलं होतं, ज्यात कथित बदनामीकारक टिप्पणीचा उल्लेख होता। दंडाधिकाऱ्यांनी निरीक्षण नोंदवलं होतं की हे विधान केवळ सामान्य लोकांच्या नजरेत तक्रारदाराची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलं गेलं होतं आणि ते छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित केलं गेलं होतं, असं न्यायालयानं राणे यांना समन्स बजावताना म्हटलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ऑफर्स फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। त्यांना असल्या टिपल्या टोचक्या मारण्याची सवय आहे, ते टोमणे मारण्यात पटाईत आहेत, त्यामुळे त्यावर फारसा विचार करत नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। सध्या फडणवीस यांच्या बाजूला डुप्लिकेट लोक बसलेले आहेत, त्याचा फडणवीस यांनी अधिक विचार करावा असा खोचक सल्ला देखील राऊत यांनी दिला। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना काल निरोप देण्यात आला। त्यानिमित्ताने आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्धवजी तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे अशी थेट ऑफर दिली आहे। त्यावर संजय राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे। याविषयी संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या मारत असतात, असे टोमणे मारण्यामध्ये ते पटाईत आहेत। त्यानुसार त्यांनी एखादा टोमणा मारला असेल किंवा टपली टिचकी मारली असेल तर त्याकडे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह यासाठी एक लढा देत असल्याचं ते म्हणाले। आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। फडणवीस यांच्यासोबत शिवसेना म्हणून डुप्लिकेट लोक बसलेले आहेत, त्यांचा विचार फडणवीस यांना अधिक करावा लागेल। आपल्यासोबत डुप्लिकेट ठेवायचे की असली शिवसेना ठेवायची आहे? सध्या फडणवीसांचा कारभार डुप्लिकेट लोकांना सोबत घेऊन सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। फडणवीस यांची ऑफर आम्ही अजिबात गांभीर्याने घेतली नसल्याचं देखील ते म्हणाले। मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि हिंदी भाषेच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी या भागात सभा घेणार आहेत। या संदर्भात मनसेकडून पोस्टही शेअर करण्यात आली आहे। अलीकडे मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। त्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढला होता। मराठी शिकणार नाही असं म्हणत संबंधित मनसे कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अमराठी व्यापाऱ्यांनी केली होती। त्याला उत्तर म्हणून मंगळवारी 8 जुलै रोजी मनसे आणि मराठी जनतेनं भव्य मोर्चा काढला होता। यात शिवसेना ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते सामील झाले होते। दरम्यान व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रशासनानं परवानगी दिली होती, तर त्याचवेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात येणाऱ्या मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती। मात्र मराठी जनतेच्या संतप्त भावना लक्षात घेता अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि मराठी मोर्चालाही परवानगी दिली। याच दरम्यान पोलिसांकडून मनसेच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली। मराठी हितासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्याच्या पोलिसांच्या कारवाईवरही टीका झाली। या पार्श्वभूमीवर आता मीरा भाईंदर येथील मराठी जनतेचे आभार मानायला राज ठाकरे सभा घेणार असल्याचं बोललं जात आहे। राज ठाकरे हे 18 जुलै रोजी मीरा भाईंदरमध्ये दौरा करणार असून त्यांच्या सभेचंही आयोजन करण्यात आलंय। ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार असून ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला होता त्याच भागात ही सभा पार पडणार आहे। या सभेत राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय। कृषी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यासाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या खोट्या सहीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेत यातून मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा त्यांनी केला। तर दुसरीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। पावसाळी अधिवेशन सुरू असताना महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। यावरून आमदार सुरेश धस यांनी पोलिसांच्या तपास यंत्रणांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। बाळा बांगर यांनी स्टेटमेंट केलं, त्यानंतर तात्काळ आरोपींना का ताब्यात घेतलं नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला।
महादेव मुंडे प्रकरणात सुरेश धस म्हणाले की कधी काळी रोज आकाबरोबर असणारा बाळा बांगर यांनी मीडियासमोर या संदर्भात स्टेटमेंट केलं आहे. आकाच्या टेबलावर महादेव मुंडे यांचं कात्र, हाडे आणि रक्त देखील त्यानं पाहिलं. तसेच या प्रकरणातील आरोपींची नावे देखील सांगितली. असं असताना अद्याप या प्रकरणात अटक होत नसेल तर ज्ञानेश्वरी मुंडेताईंचं काय चुकलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्या माऊलींवर एसपी कार्यालयासमोर औषध प्यायची पाळी आली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आकाच्या केस संदर्भात जिल्हा न्यायालयात देखील येतो अशी पोलीस कारवाई करत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. एकीकडे आषाढी वारीच्या काळात एसटीला चांगले उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला जातोय, पण दुसरीकडे एसटी महामंडळातील त्रुटी, बसेसची दुरवस्था आदी अनेक मुद्द्यांवर हे महामंडळ वादात सापडलंय. त्यातच स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात काय सुरू आहे हे मलाच माहित नाही असं आश्चर्यकारक विधान करून या महामंडळातील अनागोंदीला वाचा फोडली आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत पुण्यातील दापोडी आणि छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा मध्यवर्ती भांडार खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी त्यांनी इतरही काही प्रश्न सत्ता पक्षाला विचारले. त्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलं. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरीही ते त्याच जागी कायम राहतात असं नमूद करत त्यांनी एका अधिकाऱ्यावर नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांची जंत्रीच वाचून दाखवली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी टोकत त्यांना सरकार काय कारवाई करणार हे सांगा अशी सूचना केली. त्यानंतरही आमदारांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली. त्यावर सभापती राम शिंदे यांनी कारवाई काय करणार हे सांगा अशी सूचना केली. आमदारांनीही कारवाईची मागणी केली. त्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले, अनिल परब यांनी सभागृहात दिलेल्या माहितीत तथ्य आहे. मागील अनेक वर्षांपासून महामंडळात अनागोंदी सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून कामात निष्काळजीपणा, नुकसानीस प्रतिबंध न करणं, नियमावलीचा भंग करणं, नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबवणं, जास्त दरानं खरेदी करणं, अतिरिक्त खरेदी करून रक्कम अडवून ठेवणं, न झालेली खरेदी दाखवणं, नोंदी ठेवण्याकडे दुर्लक्ष करणं, अधिकारांचा गैरवापर करणं, पुरेशी खातरजमा न करता जास्तीची रक्कम अदा करणं, वरिष्ठ लेखा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं असे प्रकार होत आहेत. त्यानंतर या अधिकाऱ्यांची केवळ चौकशी झाली आहे. दोषी आढळूनही ते महामंडळात कायम आहेत असं सरनाईक म्हणाले. त्यानंतर ते अनिल परब यांना उद्देशून म्हणाले, तुम्हीही या खात्याचे मंत्री होता, तुम्हालाही पटेल की एसटी महामंडळात नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाही. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरी ते त्याच जागी कायम राहतात. एसटी महामंडळात गेल्या काही वर्षांपासून काय चाललंय हे मलाही कळत नाही.